झी 24 एक पाऊल पुढे. नमस्कार, मी अजित. प्राईम वॉच मध्ये आपलं स्वागत. रेल्वे मंत्र्यांनी रेल्वेचं बजेट सादर केलं. या बजेटमध्ये मुंबईकरांना काय मिळालं? रेल्वे मंत्र्यांनी एलिव्हेटेड रेल्वे आणि कॉरिडॉरची जी घोषणा केली आहे ती सत्यात उतरणार का? मुंबईच्या चाकरमान्यांना गर्दीमुळे लोकलला लटकून प्रवास करावा लागतो, त्यातून त्यांची सुटका होईल का? असे एक ना अनेक प्रश्न मुंबईकरांच्या मनात निर्माण झालेत. त्या सगळ्या प्रश्नांचा वेध घेणार आहोत आजच्या प्राईम वॉच मध्ये. मुंबईकरांनो, मंजिल अभी दूर है. लोकल ट्रेन ही मुंबईची लाईफलाईन आहे, कारण दररोज 50 लाख प्रवासी या लोकल ट्रेनमधून प्रवास करतात. दिवसेंदिवस या प्रवाशांची संख्याही वाढत चालली आहे, त्यामुळे लोकलमध्ये गर्दी वाढतच चालली आहे. सकाळी आणि संध्याकाळी तर या लोकलच्या डब्यात मुंगी शिरायलाही जागा उरत नाही. त्यावर नवीन 75 गाड्यांचा उतारा रेल्वे मंत्र्यांनी दिलाय. पण यामुळे मुंबईकरांना खरंच दिलासा मिळणार आहे? कंधे झुक गए हैं, कमर लचक गई है, बोझा उठा उठाकर बेचारी रेल थक गई है. रेलगाड़ी को नई दवा चाहिए, नया असर चाहिए और थोड़े पैसे चाहिए. इस सफर में मुझको आपसा हम सफर चाहिए. रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी हे लोकसभेत रेल्वे बजेट सादर करत असताना तमाम मुंबईकरांचं लक्ष त्यांच्या भाषणाकडे लागून राहिलं होतं. कारण रेल्वे मंत्री मुंबईतील लोकल रेल्वे संदर्भात कोणत्या घोषणा करतात याची उत्सुकता मुंबईतील चाकरमान्यांना लागली होती. लोकल ही मुंबईची लाईफलाईन मानली जाते, कारण रोज 50 लाख लोक लोकलमधून प्रवास करतात. लोकलच्या जीवघेण्या गर्दीतून सुटका होईल अशी मुंबईकरांची अपेक्षा होती. पण रेल्वे मंत्र्यांनी मुंबईकरांना केवळ स्वप्न दाखवली आहेत. मुंबई शहराला लागून असलेल्या उपनगरांना जोडणारे मध्य, पश्चिम रेल्वे आणि हार्बर असे 3 रेल्वे मार्ग आहेत. पश्चिम रेल्वे मार्गावर 3 मिनिटांनी तर मध्य रेल्वेच्या मार्गावर साधारणपणे 5 मिनिटांनी एक लोकल धावते. यावरून मुंबईच्या लोकलमधून प्रवास करणाऱ्यांची संख्या किती मोठी आहे याचा अंदाज सहज लावता येईल. मुंबईतील लोकलमधून प्रवास करणाऱ्यांची गर्दी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे, त्यामुळे लोकलवर ताण पडतोय. तसंच प्रवाशांनाही जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय. विशेषतः सकाळी आणि संध्याकाळी लोकलमध्ये प्रचंड गर्दी असते. मुंगीलाही आज शिरण्यासाठी जागा उरणार नाही अशी अवस्था असते. यावर उपाय म्हणून लोकलची संख्या वाढवण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून लोकल प्रवाशांकडून केली जाते. यंदाच्या बजेटमधून रेल्वे मंत्री मुंबईकरांसाठी नवीन लोकल सुरू करण्याची घोषणा करून प्रवाशांना दिलासा देतील अशी मुंबईतील चाकरमान्यांची अपेक्षा होती. रेल्वे बजेट सादर करताना रेल्वे मंत्र्यांनी मुंबईत नवीन 75 लोकल सुरू करण्याची घोषणा केली. With a view of further enhancing the carrying capacity of suburban services in Mumbai, 75 new services in the Churchgate Vihar, Virar, Damu Road, Chhatrapati Shivaji Terminus, Kalyan, Kasra. नवीन 75 लोकल सुरू करण्याची घोषणा रेल्वे मंत्र्यांनी केली असली तरी लोकलमधून प्रवास करणाऱ्यांची संख्या लक्षात घेता ही संख्या अपुरी असल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे. मात्र तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार परिस्थिती काही वेगळीच आहे. नवीन लोकलची संख्या वाढवण्याऐवजी रेल्वे ट्रॅक वाढवण्यावर भर देण्याची आवश्यकता असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. आता याच्या पुढे जर गाड्या वाढवल्या आणि ट्रॅक कॅपॅसिटी वाढवली नाही आणि दोन्ही बाजूला फेन्सिंग केलं नाही तर ह्या गाड्या चालवणं अशक्य होऊन जाते. त्यामुळे आपण गाड्या वाढवताना इन्फ्रास्ट्रक्चरची प्रोव्हिजन, ट्रॅकची प्रोव्हिजन, प्रलंबित असलेले वर्ग मागे लागणं हे जर झालं नाही तर गाड्या वाढवणं योग्य ठरणार नाही. तसंच 75 नवीन लोकल्सची घोषणा ही फसवी असल्याचं काहींना वाटतंय. मुंबईत आगामी काळात 75 नवीन लोकल्स येणार नसून जुन्याच लोकलच्या फेऱ्या वाढवण्यात येणार असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलंय. रेल्वे बजेटमध्ये उल्लेख असतो गेल्या 3 वर्षापासून की आम्ही एवढ्या लोकल वाढवू, पण त्याचं इम्प्लिमेंटेशन कधीच होत नाहीये. त्यामुळे वाटत नाही हे फक्त आयवाश असावं अशी माझी कल्पना आहे.
गेल्या वर्षी ममता बॅनर्जींनी सांगितलं होतं आम्ही 32 गाड्या वाढवू, त्यातल्या 2 गाड्या वाढल्या. आता 75 पैकी किती वाढतात पाहायचं ते. रेल्वे मंत्र्यांनी नवीन 75 लोकल्सची घोषणा केल्यामुळे यापूर्वीच येऊ घातलेल्या 72 नवीन लोकल ट्रेन्सचा मार्ग मोकळा झालाय. जर्मन तंत्रज्ञानावर आधारित या लोकल ट्रेन असून चेन्नईत त्याची निर्मिती केली जाते. सध्या पश्चिम, मध्य आणि हार्बर या तिन्ही मार्गांवर या प्रकारच्या लोकल ट्रेन्स सध्या धावतायत. आता रेल्वे मंत्र्यांच्या घोषणेनंतर नवीन लोकल धावणार असल्यामुळे मुंबईकरांना थोडासा दिलासा मिळणार आहे. झी24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई. रेल्वे मंत्र्यांनी सीएसटी कल्याण नवीन कॉरिडॉरची घोषणा केली आहे, पण ही घोषणा सत्यात उतरणार की ते केवळ घोषणाच बनून राहणार असा प्रश्न उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही. कारण कुर्ला ते ठाणे दरम्यान 5 आणि 6व्या रेल्वे ट्रॅकसाठी रेल्वेनं तब्बल 1 तप खर्ची घातलाय. मुंबईकरांच्या रेल्वे मंत्र्यांकडून मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र रेल्वे बजेटमध्ये मुंबईकरांच्या नशिबी केवळ मोठमोठ्या घोषणाच आल्यात. रेल्वे मंत्र्यांनी यंदाच्या बजेटमध्ये छत्रपती शिवाजी टर्मिनस ते कल्याण हा नवीन कॉरिडॉर तयार करण्याची घोषणा केली आहे. झी 24 तास एक पाऊल पुढे.